नमस्कार मंडळी, मी अनुया. वटपौर्णिमेनिमित्त गेट रेडी विथ मी खास तुमच्यासाठी प्लॅन केलेला आहे. चला मग तर बघूयात. लिप बाम लावून घेतलेला आहे. टोनर मी अप्लाय करते प्लमचं. त्याने पोर टाईटनिंग होतं आणि मग मी पूर्ण फेस ड्राय करते आहे. त्यानंतर मी डॉट अँड कीचा मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. लॅक्मीचा प्रायमर मी यूज करते माझी स्किन इव्हन करण्यासाठी. पूर्ण ब्लेंड करून घेते का माझी स्किन ॲक्ने प्रोन आहे, अनइव्हन आहे. नंतर मी मार्सचं कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे. त्यामध्ये डार्कर शेड घेऊन मी पूर्ण फेसवरती करेक्टरने करेक्ट करत आहे. जिकडे जिकडे मला पॅचेस आहेत, डार्क स्पॉट्स आहेत, ते सगळे मी डार्क कलरने हाईड करत आहे. माझ्या पूर्ण फेसला ऑल ओव्हर ॲक्ने किंवा अनइव्हन स्किन किंवा ओपन पोर्स वगैरे हा प्रकार आहेच. त्यामुळे माझ्या पूर्ण फेसला बरीच क्वांटिटी लागणार आहे. मार्स हे पॅलेटमध्ये खूप छान करेक्टर्स आहेत, खूप छान कलर आहेत आणि ते तुम्ही कुठल्याही स्किनसाठी यूज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर मी पॅकचं फाउंडेशन घेतलेलं आहे मीडियम टोनचं आणि हे मी पूर्ण फेसला अप्लाय करत आहे. पॅकचं मला कव्हरेज खूप छान वाटलं. खूप पूर्ण फेसला व्यवस्थित कव्हर करतं. माझे कुठलेही डार्क स्पॉट वगैरे त्यानंतर दिसलेले नाही. तुम्हाला पुढे माझा लूक कळेलच. एकदम इव्हन टोन मध्ये झालेला आहे. व्यवस्थित वाटतोय. सगळं फेस कव्हर झालेलं आहे. कुठेही अनइव्हननेस वाटत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे बघायला मिळेलच. पूर्ण फेसला मी फाउंडेशन यूज करून घेतलेलं आहे. रेस्ट पार्ट मी नेकला पण अप्लाय करत आहे. व्यवस्थित फाउंडेशन ब्रशने अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इनसाईट ह्या ब्रँडची लूज पावडर यूज केलेली आहे माझा पूर्ण फेस बेक करायला. त्यानंतर मी आयब्रो पॅलेट घेतलेलं आहे माफिया या ब्रँडचं. मी पहिले जेल घेऊन आयब्रो नीट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ब्राऊन शेड घेऊन मी आयब्रो केलेले आहेत. त्यानंतर मी रेनेचं लायनर घेतलेलं आहे. लायनर करून झालेलं आहे. रेनेचं काजळ आहे. नंतर मार्सचा हा मस्कारा आहे. त्याला डबल ओपनर आहे. ओव्हर लॅशेस आणि अप्पर लॅशेससाठी यूज करता येतं. खूप छान कोटिंग आहे. त्यानंतर मी रेनेचीच लिप लायनर घेतलेला आहे. पूर्ण लायनिंग करून घेतलेली आहे माझ्या लिपला. त्यानंतर मी मार्सचं लिप पॅलेट घेतलेलं आहे. त्यामधून एक ब्राउनिश नूड कलर घेतलेला आहे आणि तो पूर्ण लिपला मी अप्लाय केलेला आहे. खूप छान आलेला आहे त्याचा आउटकम. त्यानंतर मी रेकॉर्डचं कॉम्पॅक्ट पावडर घेत आहे आणि पूर्ण माझा फेस इव्हन करत आहे. बघा, थोडासा मला मध्ये लाईट गेल्यामुळे थोडासा स्वेट आला होता. त्याला आता पूर्ण मॅट लुक आलेला आहे. बघा, एकदम छान बेस झालेला आहे रिकोडच्या ह्या कॉम्पॅक्ट पावडर. अमेझिंग, सेम ॲज मॅक रिझल्टसाठी. त्यानंतर मी परत ब्लशर घेतलेलं आहे. हे पण मार्सच आहे. व्यवस्थित चेक्सवरती मी ब्लश अप्लाय करून घेत आहे. पूर्ण अप्पर साईडला ब्लश करत आहे. त्यानंतर मी कलर बारचं कॉन्टोअर किंवा ब्रॉन्झर पावडरसुद्धा म्हणू शकतो ती पण घेतलेली आहे. त्याने मी मला फक्त फेसला शेप देते. म्हणजे इकडे माझं जॉ लाईन आहे, माझे चेक्स एरिया आहे, त्याला पूर्ण शेप देत आहे ब्रॉन्झर पावडर डार्कर कलर यूज करून. त्याने मस्त कट्स येतात फेसला आणि फेस थोडा थिन वाटतो. नोजला पण कॉन्टरिंग करून घेते. अगदी ब्रॉन्झर पावडर यूज करत आहे. नंतर मार्सच्या ब्लशर पॅलेटने मध्ये हायलाईट दिलेला आहे. तो हायलाईट मी यूज करत आहे. नोज एरिया आणि आयज एरियामध्ये मी इव्हनली त्याला लावून घेतलेला आहे. त्याने मस्त शाईन येते आहे. त्यानंतर मी स्विस ब्युटीचा फिक्सर घेते आहे. पूर्ण फेस मी फिक्स केलेला आहे त्या फिक्सरने. अशा प्रकारे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे. हा बघा फायनल लुक. किती छान, इव्हन आणि एकदम थिन वाटतोय. ॲक्च्युली मी हेल्दी आहे, पण कॉन्टरिंगमुळे खूप मस्त शेप आला माझ्या फेसला. साडी पण खूप छान उठून दिसते. ही साडी माझ्या सासूची आहे आणि खूप अतिशय व्यवस्थित आणि न्यूट्रल न्यूड अशी लिपस्टिक व्यवस्थित छान असा बेस झालेला आहे. तुम्ही बघू शकताय शेपिंग, कॉन्टरिंग खूप छान झालेली आहे. वटपौर्णिमेसाठी मी एकदम परफेक्टली रेडी झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक? हे आहेत काही पिक्चर्स तुमच्यासाठी. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कॉमेंट करून मला सांगा. पुन्हा भेटूयात.